नमस्कार मित्रांनो, मी मंगेश पाटेकर फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपण याच्या आधी जो ड्रीपचा व्हिडिओ टाकल्यानंतर काय झालं का शेतकऱ्यांचे काही प्रश्न होते. म्हणजे प्रत्येक व्हिडिओ टाकल्यानंतर काही ना काही प्रश्न राहतात, खरोखर प्रश्न विचारायलाच पाहिजे. तर आम्ही ड्रीप तर टाकली, पण तुम्ही जे खतं सांगता खताचं नियोजन ड्रीपमधून करायचं, आणि ते खताचं नियोजन करत असताना एक तर पंपाद्वारे, एक तर वेंचुरीद्वारे, किंवा एक तर तुम्हाला प्रेशर मोटर आणून त्याच्या साहाय्याने तुम्हाला द्या लागेल. ते तपलीक जाते बा खूप, कारण की डाल्यातनी आपलं पाणी करायचं खताचं आणि ते पंपात टाकायचं. पंपात टाकल्यानंतर असं पैपाला छद्र पाडून पंपाची नळी जोडली, त्याला कॉक चालू केला, पंप चालू केला का त्यातनी पाणी टाकत राहावं लागते नेहमी. म्हणजे थोडा त्रास होते, तिथं उभं राहावं लागते. आणि कसं आहे सारख्या प्रमाणात खतं झाडांना जात नाही. तर वेंचुरीतून जर दिलं, वेंचुरी दाखव, हे हिरवी, हे वेंचुरीतून जर दिलं तर काय होते की प्रेशर कमी होते थोडासा. त्यातनी प्रत्येक झाडाले जे अन्नद्रव्य पाहिजे आपण सोडतो त्या प्रमाणात अन्नद्रव्य भेटत नाही, असे शेतकऱ्याचे प्रश्न आले. तर माझ्याजवळ मी ह्या साधारणतः 8 ते 10 महिन्याच्या आधी एक जुगाड असा केला की तुम्हाला ड्रीपलाही देता येते, तुम्हाला पटपाण्याला देता येते आणि मल्चिंगला देता येते. एक 25 मिनिटामध्ये 1000 लिटरची टाकी खाली होऊन जाते आणि सारख्या प्रमाणात तुम्हाला ते खतं देता येतात. मग ते पाहूया आपण कसं देता येते. कारण की याचा प्लस पॉईंट आहे, ते एक मायनस पॉईंटही आहे, ते आपण शेवट सांगू. कारण का कसं आहे का कोणीही गोष्ट चांगली करायला गेलं तर त्याचा एक मायनस पॉईंट राहतेच. तर आपण पाहू आता टाकी कोण्या प्रमाणात घेतली. आता मी तर 1000 लिटरची टाकी घेतली, कारण 10 एकर क्षेत्र आहे, संत्रा आहे, निंबू आहे, सगळ्याला द्यासाठी मी 1000 लिटर टाकी घेतली. तुम्ही याच्या बदल्यात 200 लिटरची टाकी घेऊ शकता, काहीच असं दुमत नाही. आपापल्या हिशोबानं 200 लिटर घ्या, 250 लिटर घ्या, किंवा मग 500 लिटर घ्या, त्या हिशोबानं. आता हे झोपडं यासाठी केला आपण की याची सावली काय, याच्यातनी जर ट्रायकोडर्मा टाकला तर ट्रायकोडर्माला सावली पाहिजे, म्हणजे मल्टिप्लाय होण्यासाठी ऊन नाही लागली पाहिजे. म्हणून हे 4 बाशीवरून तुराटा टाकून हे जरा सावली करायचा प्रयत्न केला. आता हे कशा प्रकारचं काम करते ते आपण पाहू. आता मेन घेतली आपण एक टाकीला लावला आपण कनेक्टर लावल्यानंतर एक कॉक लावल्यानंतर आपण सरळ जाऊ दिलं विहिरीचा जो फुटबॉल आहे, फक्त विहिरीचा फुटबॉल कसा घ्यायचा की ज्याला डायरेक्ट फुटबॉल आहे तो नाही पाहिजे, यल आकाराचा, असा यल आकाराचा फुटबॉल घेतला. हा फुटबॉल आहे आपला, आणि इथं छद्र पाडून घेतलं, म्हणजे अर्ध्या पाऊण इंचीचं, आणि त्याला हा पाऊण इंची कनेक्ट केला तिथं डायरेक्ट फुटबॉलाजवळ. मोटरच्या साधारणतः 4 इंच दूर आणि फुटबॉलाच्या 4 इंच दूर, असं मधामध्ये छद्र घेऊन बरोबर प्रॉपर ते आपण त्याला कनेक्ट करून टाकल्यावर तो पाईप काढला आपण डायरेक्ट वरे काढल्यानंतर इथं बसवला आपण कॉक बसवला. आणि 1000 लिटरची टाकी आहे, 200 लिटरची टाकी जर असेल तर हा कॉक बसवायचं काम नाही. 1000 लिटरची टाकी आहे यासाठी हा कॉक बसवला, कारण की आपल्याला जर पाण्याची गरज पडली, फवाराची गरज पडली, तर आपण या कॉकद्वारे इकडलं पाणी काढू शकतो. म्हणजे जेव्हा फवारणी करायची असली आपल्याला, आणि ड्राम भरून ठेवला की इकडून थोडासा गड्डा करून ठेवला आणि हे डायरेक्ट पाणी चालू, म्हणजे इकडून पाणी घेऊन जाते, बरोबर. हा कॉक ठेवला आहे आपण इथं, आणि हा इयर काढायसाठी, ठीक आहे. या कॉकचं वैशिष्ट्य असं आहे, आता तुम्ही खत द्यायचं आहे, तुम्हाला समजा स्लरी द्यायची आहे, खत द्यायचं, स्लरीचं पाऊस स्लरी तयार आहे त्यांनी, तर खत द्यायचं आहे तुम्हाला, कुठलंही खत द्यायचं आहे. आणि फिल्टर तर लागेलच आपल्याला, फिल्टर तर आवश्यकच आहे. ज्या वक्ती साधारणतः 1 घंटा आपण मोटर चालवली, 1 घंटा 2 घंटा ज्या पिकानुसार आपण चालवली, आणि हे टाकी 25 मिनिटात खाली होणार आहे, त्या हिशोबानं आपण याचं नियोजन करायचं आहे. हा कॉक चालू केला इयर निघाला की लगेच ही 25 मिनिटात पूर्ण टाकी खाली होऊन जाते. पूर्ण टाकी खाली झाली का झाडाले सारख्या प्रमाणात, कारण की आपण जर वेंचुरीन देतो म्हटलं तर वेंचुरीन काय होते की सारख्या प्रमाणात जात नाही, आपण सांगितलंच. पण यानं काय होते, मोटरवर प्रेशर येत नाही आणि सारख्या प्रमाणात हे तर धार एखादा मान जोईजोप ओढून जाते. म्हणजे आपण 200 लिटरच्या ड्रामात जरी केलं तरी फोर्स सारखाच राहील. आता तुम्ही म्हणसान एवढं मोठं मेंटेनन्स करणं शक्य नाही, बरोबर आहे. याला साधारणतः 8-9 हजार रुपये खर्च आला आणि छोट्या शेतकऱ्याला होत नाही. पण त्याच्यातही आपण एक पर्याय काढतो. पर्याय म्हणजे कसा, याला ISI 20 mm ची लॅटरल घ्यायची, ती ड्रीपची आपली ISI ऑनलाईन जे संत्र्याला टाकतो आपण, ज्याला छद्र नाही, ते घ्यायची आणि ते मोटरला कनेक्ट करून घ्यायची. लाईन आपलं एक कनेक्टर घेऊन घ्यायचं लोखंडी,
आणि त्याला कनेक्ट केली, तारानं पक्क बांधून घेतलं की त्याला काही मोड पडत नाही. ISI जैनचं घ्या, त्याच्यापेक्षा एक हेवी क्वालिटीचं आहे, हेवी क्वालिटीचं घ्या, म्हणजे कमी खर्चात 50 फूट जे विहीर असन पण बाहेर काढायचं, कट करायचं आणि टाकीला इथं कनेक्ट करायचं तुम्हाला सांगायला लागत नाही. फक्त कॉक कंपल्सरी आहे, कॉक द्यायचा. 200 लिटरच्या टाकीला इकडला कॉक द्यायचं काम नाही, म्हणजे पाणी आपण 200 लिटरच्या ड्रामातून डायरेक्ट काढू शकतो. तर हा विषय आहे, म्हणजे कमी खर्चात तो होऊन जाईल. काही चोकअप होत नाही, काही अशी आकुंचन पावत नाही. 20 mm ची लॅटरल चांगली हेवी ISI घ्या. एवढा जर खर्च जपात नसेल किंवा तुमच्या इकडे तुमच्याजवळ जर 12 महिने समजा टरबूज असन, शिमला मिरची असन, संत्रा असन, फळबाग असन, काही असन, तर हे तुम्ही एकदा करून पहा किंवा इथे येऊन पाहून घ्या. बऱ्याच शेतकऱ्यांनी इथे येऊन पाहून गेले. डोकंदुखीचं जरासं काम नाही. म्हणजे खतं तुम्हाला द्यायचे असले का तुम्हाला 1-1.5 घंटा त्या विहिरीजवळ त्या कॉकजवळ तुम्हाला थांबाच लागते, कोणाही साह्याने द्या तुम्ही. तर हे जुगाड आहे, कमी खर्चाचं आहे. तुम्ही 20 mm ची लॅटरल घेऊ शकता. तर मी पाईप घेतला, मी कायमस्वरूपीच करून घेतलं हे. आणि याच्यात नाही आपण तुम्ही म्हणता की फक्त ड्रीपसाठीच का, ड्रीपसाठी नाही. आपण जर स्प्रिंकरनं जर तुम्हाला द्यायचं असलं, काही खतं जर द्यायचे असले किंवा ट्रायकोटरमा द्यायचं असला, तर 1000 लिटरची टाकी आहे, 5 टप्पे झाले पाहिजे, 200 लिटर पाणी गेलं पाहिजे. त्या प्रमाणात हा कॉक चालू करून द्यायचा, थोडासा मामूली थोडासा चालू केला का तेवढंच 200 लिटर पाणी आपलं शेवटच्या टप्प्यात. म्हणजे साधारणतः आपण 4 घंटे टप्पा देऊ राहिलो तर 15 मिनिटं कॉक थोडासा अर्धा चालू करून गेला की सगळे खतं तुमचे जाते. आणि पट पाण्याचंही तसं आहे. पट पाण्याच्या बाबतीत जर तुम्हाला काही याची स्लरी द्यायची आहे, काही द्यायचं आहे, थोडा कॉक चालू करून गेला. एकदा आपण पाहिलं का एक सरीला एवढ्या मिनिटं लागते, एवढ्या मिनिटात एवढा ड्राम खाली होते, त्या हिशोबाने तो कॉक चालू केला म्हणजे स्लरीचंही तुम्हाला टेन्शन नाही. आणि ड्रामातनी खतही जरी टाकले आणि विरघळवले जरी तरी तुम्हाला याच्यातून देता येते. म्हणजे आपल्याला माणसाला मॅन पॉवरही लागणार नाही आणि आपली टायमाची बचत होईल. हे एक मेन गोष्ट. आणि दुसरी गोष्ट कसं आहे की हे जे पाईप आहे आपण ड्रामातनी तर पाणी टाकाच लागेल. ड्रामातनी पाणी टाकताना साधा पाईप नाही घ्यायचा. साधा पाईप काय होते, मोड पडते. मोड पडल्यावर आपल्याला पाणी जेवढं पाहिजे तेवढं भेटत नाही. हा आपण 1 इंचीला मोटरला लावतो, आपण फुटबॉलला हाऊस पाईप म्हणतो, हा हाऊस पाईप घेतला आहे आणि टाकीच्या बुडापर्यंत पुरण एवढा ठेवलेला आहे. कारण की टाकीत जे अंदर आपलं खत जे राहते ते खत काळीच्या साह्याने आपण किती काही हलवली तरी ते सारख्या प्रमाणात मिक्स होत नाही. पण हा पाईप मोड पडत नाही आणि आपल्या 5च्या मोटरचं 3च्या मोटरचं प्रेशर राहते आणि जवळच कॉक राहते. कॉक असल्यामुळे काय होते, चांगली मोठी प्रेशरनं धार येते. धार आली आपण पाईप फिरवला की सगळं ऑटोमॅटिक मिक्स होऊन जाते एखादी. हा एक छोट्या गोष्टी आहे. हा एक मेन प्लस पॉईंट आहे. आणि दुसरी गोष्ट, आता स्लरी करताना तुम्ही म्हणसान स्लरी कशी देता येते, तर स्लरी आपल्याला देता येते. त्याची काही ट्रिक आहे. म्हणजे कसं, आता एका 200 लिटरच्या ड्रामाला आपण 10 किलो किंवा 15 किलो शेतकरी शेण घेतात आणि गूळ गोमूत्र हे तर ड्रीपमधून जातेच, त्याचा काही वांधा नाही, फक्त शेणाचा वांधा आहे. तर शेण काय करायचं, हे शेणाचे पोटले बांधले आहे, दिसून तुम्हाला झूम करून दाखव. हे बघा, असे पोटले बांधून ठेवायचे. हे पोटले बांधले आहे. याला काय करायचं, 2 साडीच्या फडक्यात किंवा पहिल्यांदा एका साडीच्या फडक्यात आणि डबल 2 साडीच्या फडक्यात पक्क बांधून घ्यायचं आहे. आणि नायलन दोरीने सुतळीने नाही, नायलन दोरीने चांगला बांधून घ्यायचं आहे. आणि 3-4 दिवस ठेवलं, त्याचा अर्क उतरला. फक्त काय करा शेतकरी मित्रांनो, तुम्ही 10 किलो जर 200 ड्रामला घेत असाल तर 10 किलोच्या ठिकाणी आपण फडक्यात बांधून राहिलो तिथं आपण 12, 14, 15 किलो घ्या. याच्या पलीकडे काही आवश्यकता नाही. कारण की ते शेण जर टाकलं तर असं खोल होते आणि ते हातानंच टाकावं लागते. तुम्हाला काही ड्रिपनं सोडता येत नाही. पण याचं असं आहे का, हे ज्या वक्ती तुम्हाला ड्रिपनं सोडायचं आहे स्लरी, हे हलवली, हे काढून घेतले वरे आणि शेण हे अद्दरच तरंगते, तर हे काढून घेतले आणि कॉक चालू केला जाय तिकडे. आणि विशेष म्हणजे फवारणीसाठी देता येते हे स्लरी किंवा औषध तुम्ही तयार करता याच्यासाठी नाही. इकडला कॉक आपण यासाठी ठेवला, औषध सारख्या समप्रमाणात तयार करून घेतलं, खवडलं की इकून कॉकद्वारे आपण काढू शकतो. तर याचं नियोजन एकदम चांगलं आहे. म्हणजे ड्रीपसाठी चांगला आहे, पटपाण्यासाठी चांगला आहे, पिंगलरसाठी चांगला आहे, दोन्ही गोष्टीसाठी. आणि कमी खर्चात आहे. शक्यतोवर याचं जर झालं जवळपास जर असेल तुम्ही तर हा प्रयोग पाहून घ्या. आणि 200 लिटरच्या ड्रामात पहिल्यांदा प्रयोग करून पहा. जो लॅटरल आहे तेच ती लॅटरल लावून द्या. ड्रीपची लॅटरल लावली का पूर्ण पाणी तुमचं खेचलं जाते. काही असं अकुंचन पावत नाही. मी पाहिलं एका जणांना करायला लावलं, काय होते का प्रेशर आला म्हणजे लोक शेतकरी काय म्हणतात की ते अशी दबल्या जाते आणि पाणी ओढत नाही. पण पाणी ओढते कारण की याचा उतार सगळा आपण विहिरीतनी आहे आणि हे उंचावर आहे. एकदा त्याचा वियर निघाला, इयर फक्त तुम्ही काय करा मित्रांनो, इयर काढा लागेल. इयर काढल्याशिवाय हे फुटबॉल पाणी ओढणार नाही. तर त्या विषयीच्या लॅटरला कसा इयर काढता येईल, सरळ एक नळी घ्यायची, एक हातभर कापायची आणि असंच काही बासा गिसा धरून त्याला बांधून द्यायची टाकीच्या वर. तेवढं काम करायचं.
कारण की छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. एक चूक झाली तर माणसाला त्याचा पश्चाताप होते. आणि आता आता सगळ्यात शेवटी आपण सांगणार आहोत मायनस पॉईंट. कारण की प्रत्येक गोष्टीचा मायनस पॉईंट मी तुम्हाला सांगितलं. मायनस पॉईंट असा याचा की आपण पट पाणी द्या किंवा स्प्रिंकलर द्या किंवा ड्रिपने द्या, देताना काय होतं आपली लाईन वारंवार जाते. महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे का जगाच्या पोशिंद्यालाच वेळेवर लाईन नाही, सगळ्या सुविधा नाही. तिथं दुःखाची गोष्ट आहे. पण कसं आहे आपल्याला त्याच्यातून सावरा लागन. लाईन गेल्यानंतर काय होते मित्रांनो, काय हा कॉक जो आपण चालू केला तो कॉक चालूच राहील कंटिन्यू. आपलं औषध हे विहिरीत जाईल, तेवढी काळजी घ्यायची. लाईन गेली, जेव्हा आपण कॉक चालू केला तेव्हा ध्यान ठेवायचं आहे की लाईन गेल्याबरोबर हा कॉक बंद झाला पाहिजे. तेवढा एक मायनस पॉईंट आहे. कारण की आपण काय करतो, सरी लावून दिली 2 घंटे पाहिजे, हे इकडलं थेंब थेंब चालू करून दिलं पट पाण्याले किंवा तुम्ही ड्रिपले आणि चालू जातो बा घरी पाहुणे आले, काम आहे, असं आहे तसं आहे. पण हे काय लाईन जर गेली तुम्ही गेल्याबरोबर तर हे पूर्ण याचं द्रवण खत करा, स्लरी करा, हे सगळं विहिरीत चाललं जाईल. तो एक मायनस पॉईंट आहे, तेवढं एक ध्यानात ठेवा. आणि इतर काही समस्या असेल आपल्या तर खरोखर मला कमेंटमधून सांगा. आणि शेतकरी मित्रांनो, आपण चांगली माहिती देतो, इतर शेतकऱ्यापर्यंत तुम्ही पोहोचवा आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.